तर 2-3 दिवसात नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करू, असं सचिन अहिर यांचं म्हणणं आहे. मुंबई वाचवण्याच्या लढ्यात आम्ही एकत्र आहोत. मुंबईकर भाजपचा माज उतरवतील, असं भाकीतही अहिर यांनी व्यक्त केलंय. आज 1-2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या सर्व बाबतीत विभाग न्याय विभाग प्रमुखांना आणि आमच्यासारख्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून की जेणेकरून त्या सर्व उमेदवारांशी चर्चा करण्याचं काम करायचं. आता काही कार्यकर्ते त्यांची अपेक्षा असेल, काही कार्यकर्त्यांना असं वाटते की बाबा आम्हाला ही उमेदवारी का मिळाली नाही. त्याचंही विश्लेषण त्यांच्याशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडून येणं हा मेरिट जरी असला त्याहीपेक्षा मुंबई वाचवणं हा मेरिट आहे आणि बदलत्या परिस्थिती अनुसार मुंबईला वाचवण्याच्या या लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे. अशातली साध मला असं वाटते आम्ही घालण्याचं काम त्यांच्याबरोबर आम्ही करणार आहोत. तर जखम द्यायची आणि त्याच्यावरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. पहिला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्यावेळी विचारलं की मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू होणार, ज्यावेळी ही टीका झाली त्यावेळी मात्र हा मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं. म्हणजे मनात एक आहे आणि तोंडात एक वेगळं, आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.